महिला मंचाचा स्तुत्य उपक्रम पाणी वाचवा झाडे जगवा रील स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बार्शी तालुक्यात पहिल्यांदाच एकता महिला मंचच्या सदस्यांनी रील्सच्या माध्यमातून दिला सामाजिक संदेश. सोलापूर जिल्ह्यात उपक्रमाचे कौतुक. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा आणि वृक्ष संवर्धनाचा जागर करण्यासाठी एकता महिला मंच ने पुढाकार घेतला आहे. वैराग येथील श्री व्यंकोबाबा महाराज मंदिर परिसरात पाणी वाचवा झाडे जगवा या विषयावरील रील स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि प्रेरणादायी मेळावा अत्यंत जल्लोषात पार पडला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना वंदन कार्यक्रमाचा प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाला. मान्यवरांनी आणि एकता महिला मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेत महिलांनी या दिवशी पाणी बचतीचा संकल्प केल्याने कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त झाली. डिजिटल माध्यमातून जलसाक्षरतेचा जागर. बार्शी तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची अभिनव स्पर्धा राबवण्यात आली. ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी स्वतः तयार केलेल्या 1.5 मिनिटांच्या रील्सद्वारे समाजाला मौलिक संदेश दिला. या स्पर्धेत 30 ते 35 महिलांनी आपला सहभाग नोंदवत कलेच्या माध्यमातून सामाजिक भान जपले. लोकसहभागातून बक्षिसांचा वर्षाव. महिलांच्या या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी मोठी साथ दिली. श्री गणेश वस्त्र दालन बार्शी यांच्या वतीने सर्व सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. मालबार गोल्ड अँड डायमंड्स यांच्या विशेष सहकार्यातून लकी ड्रॉ काढण्यात आला आणि विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. देवराज स्टील सेंटर वैराग यांच्याकडून सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. यावेळी महिला दक्षता कमिटीच्या स्मिता देशपांडे यांनी महिलांच्या धाडसाचे आणि कल्पकतेचे कौतुक केले. निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी महिला सुरक्षा आणि पथकाच्या कार्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती वैराग पोलीस स्टेशनच्या शबाना कोतवाल, एकता महिला मंच प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, इंजिनियर किशोर चौधरी, मालबार गोल्डचे मार्केटिंग मॅनेजर शाहीर सय्यद व मार्केटिंग इन्चार्ज सुमित टकले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी एकता महिला मंचच्या सहभागी रणरागिणी या स्पर्धेत शालन दसवंत, गीतांजली जोशी, लक्ष्मी सुतार, नलिनी धेंडे, गीता पाटील, शुभांगी अडसूळ, सुचिता कुटे, जयश्री संकपाळ, प्रेमला सुरवसे, सुनीता जांभळे, रंजना गवळी, सविता काटे, पूजा भोसले, क्रांती पाटील, शैला कांबळे, पूजा काळे, पंचशीला बनसोडे, रत्नप्रभा गायकवाड, वर्षा साळुंखे, लक्ष्मी मोरे, राजनंदनी हाके, इंदू डाके, अनिता पाटील, संगीता डाके, रेणुका चौगुले, मनीषा गवळी, राणी गवळी, प्रभावती साबळे, सुरेखा कोळी, वंदना कासार, राजश्री बादगुडे, भाग्यश्री पावले, सुरेखा कोळी, मथुरा दसवंत यांसह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी तळ्यात मळ्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम सविता काटे, द्वितीय शालन दसवंत, तृतीय पूजा भोसले, उत्तेजनार्थ राजेश्री बादगुडे, लकी ड्रॉमध्ये प्रथम नलिनी धेंडे, द्वितीय मनीषा गवळी, तृतीय राजेश्री बादगुडे यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रेमला सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर क्षीरसागर एकता महिला मंचचे प्रमुख यांनी मानले.